नमस्कार शेतकरी बंधूंनो. आजच्या आपल्या ऑनलाईन वेबिनार मध्ये आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत तो आहे शेणखताचे मूल्यवर्धन, गांडूळ खत निर्मिती याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आज याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील गो संशोधन व विकास प्रकल्प या ठिकाणी कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. डॉक्टर मोटे सरांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो. डॉक्टर मोटे सर यांनी त्यांचं पदवीपूर्व शिक्षण, पदवीचं शिक्षण जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून पूर्ण केलं. पदव्युत्तर शिक्षण जे आहे त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पीडीकेव्ही अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणाहून त्यांनी पूर्ण केलं. आणि आचार्य पदवी जी आहे त्यांची पीएचडीचं शिक्षण त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणाहून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. डॉक्टर मोटे सरांना जवळपास 11 वर्षाचा विस्तार शिक्षण किंवा कृषी विस्तारामधील अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी कार्यरत असताना विभागीय विस्तार केंद्र या ठिकाणी देखील त्यांनी आपली सेवा दिलेली आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठात तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. सरांचे 2 पुस्तकं देखील मराठीमध्ये प्रकाशित झाले आहेत. पुणे जिल्ह्यासाठी कृषी संदेश म्हणून एक पुस्तक आहे आणि दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी देखील त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याशिवाय विविध फोल्डर्स प्रकाशित केलेले आहेत. पॉप्युलर आर्टिकल जे आहेत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित होत असतात. याशिवाय अनेक संशोधन पत्रिकांमध्ये, विविध रिसर्च जर्नलमध्ये देखील त्यांनी त्यांचे संशोधनपर लेख प्रकाशित केलेले आहेत. सरांना याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे कृषी विद्यापीठामार्फतचे प्रदर्शन त्यामध्ये देखील सरांनी सहभाग घेतलेला आणि त्या प्रदर्शनांच्या मार्फत विविध शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास देखील त्यांनी मदत केलेली आहे. जिल्हा मासिक चर्चासत्र जे असतात त्याच्यामध्ये देखील सरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सातत्याने केलंय. जवळपास 52 मासिक चर्चासत्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. या व्यतिरिक्त जे आपण त्यांचं चांगले आपण जर कामांचं आपण जर बघितलं तर ग्रामीण कृषी सल्लागार समिती पुणे आकाशवाणी केंद्राच्या या समितीवरती देखील सर कार्यरत होते. याशिवाय ग्रामीण कृषी मौसम सेवा ज्याचे आपण आपल्या मोबाईलवरती वगैरे तुम्हाला मेसेज येत असेल की हवामान विषयक संदेश, खास करून दुग्धोत्पादन किंवा जनावरांच्या पशुसंवर्धनाच्या बाबतीतील संदेश देण्यासाठी देखील त्यांनी सरांनी काम केलेलं आहे. विविध शास्त्रज्ञ शेतकरी शास्त्रज्ञ मंचावरचे देखील ते सदस्य राहिलेले आहेत. याशिवाय शेतकरी प्रथम राष्ट्रीय कृषी विकास योजना या कार्यक्रमात देखील सरांनी सहसंशोधक म्हणून काम केलेलं आहे. तर असे डॉक्टर महेंद्र मोटे सर आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. आपण सर्वजण त्यांच्या आजच्या विषयाचा गांडूळ खत निर्मिती किंवा आपण मूल्यवर्धन शेणखताचं मूल्यवर्धन कसं करायचं याविषयी मार्गदर्शन घेणारच आहोत. या विषयाअंतर्गत डॉक्टर मोटे सर आपल्याला गांडूळ खत म्हणजे काय, गांडुळाच्या जाती कोणत्या आहेत, म्हणजे जे आपल्याला गांडूळ खत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरता येतील, कमी खर्चात गांडूळ खत निर्मिती कशी करायची, त्याच्या कोणत्या पद्धती आपल्या उपलब्ध आहेत, गांडूळ खताचे महत्व काय, त्याचे फायदे काय, या व्यतिरिक्त गांडूळ खताचे आपल्याला इतर काही फायदे होतात, जसं आपण टॉनिक म्हणून किंवा संजीवकासारखा देखील आपण वापर करतो, त्याबद्दल देखील ते माहिती देणार. त्यातील घटक महत्वाचे कोणते आहेत त्याबद्दल मोठे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि सर्वात महत्वाचं, गांडूळ खत व्यवसाय म्हणून आपल्याला जर निवडायचं असेल तर आपण एक उद्योजकतेच्या दृष्टीनं सुद्धा आपण त्याचं महत्व काय, त्यामध्ये काय संधी आहेत आणि त्याचं अर्थशास्त्र याविषयी देखील मोठे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपला सर्व आजच्या वेबिनार मध्ये सहभागी असलेले सर्व शेतकरी बंधूंचं मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, शेकरू टीव्ही, याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठ पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे विभाग प्रमुख माननीय डॉक्टर डी के कांबळे साहेब, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक मोहन शिर्के सर, आणि आपण आपल्या सर्वांचं मी सुरुवातीला स्वागत करतो आणि मोठे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन. मोठे सर प्लीज. धन्यवाद सर. आज
या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी कोविड-19 किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण ऑनलाईन हा जो प्रात्यक्षिक कार्यक्रम घेणार आहोत. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी ज्यांनी केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, असे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील कार्यक्रम समन्वयक आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आपले शेतकरी बंधू. तर मित्रांनो, सर तुमचा आवाज गेला. हॅलो सर. सर तुमचा आवाज जातोय. मोठे सर, तुमचा आवाज गेला सर. हॅलो. सरांची इथली कनेक्टिव्हिटी गेलेली आहे. हा, ड्रॉप झाले सर, ड्रॉप झाले. पुन्हा जॉईन होतील. बरं. मोठे सर पुन्हा कनेक्ट होत आहे आपल्याशी. 2 मिनिटं आपण फक्त वाट बघूया. संग्राम सर तुम्ही सुरू ठेवा काय. मित्रांनो, आजचा विषय आपण निवडण्यामागचा थोडक्यात आपण पार्श्वभूमी समजून घेऊ. उत्पन्न, आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं. सन 2022 पर्यंत आपल्या आपण असं ठरवलेलं आहे की सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण शेती आधारित जो आपला खर्च होत असतो किंवा आपण जो किंबहुना रासायनिक शेतीवरती जो बराचसा खर्च होतो तो आपण कमी करण्याच्या दृष्टीनं शेणखत आपल्याकडे उपलब्ध असतं, त्या दृष्टीने आपण हा विषय निवडला. संग्राम सर आले सर. मोठे सर, हा आता फक्त स्टेबल राहतं. हा, आवाज येतोय. मोठे सर बोला तुम्ही. हॅलो हॅलो. येतोय आवाज सर, बोला. आवाज नाही येत सर, आवाज नाही येत. आवाज येत नाही सर, तुमचा आवाज येत नाही. विभीषण आपल्याकडून अनम्यूट करता येईल का त्यांना? आता पोस्ट केलेलं आहे त्यांना. आता करतील. आता सर करा. मोठे सर आता एकदा अनम्यूट करा स्वतः. मोठे सर अनम्यूट करा मोठे सर.
विभीषण त्यांना को होस्ट केलं ना? हा केलं 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 केलं. हा, ते आता मोठे सर अनम्यूट करा. येस, अनम्यूट झालेलं होतं ते, हा ठीक आहे. येतोय ओके आवाज बोला. आता? हा येतोय येतोय येतोय. ओके, आपण या ठिकाणी आपण गो संशोधन व विकास प्रकल्पावर आहोत. इथली थोडी जी पार्श्वभूमी ही सांगण्याचं कारण असं आहे की आपण जो कच्चा माल आपण वापरणार आहोत गांडूळ निर्मितीसाठी, तर याचे आपल्याकडे इथे गो संशोधन व विकास प्रकल्पावर एकूण 400 जनावर आहेत. त्यापैकी आपण जरा 340 किंवा 350 प्रौढ जनावरे जरा पकडली तर साधारणपणे आपल्याकडे दिवसभरामध्ये 4 टन शेणखत हे उपलब्ध होत असतं. मग आपण हे जे 4 टन शेणखत आहे हे आपण गोठ्याच्या बाहेर रोज न टाकता 1-2-3 दिवसातून टाकत असतो. त्याचं आपण कारण सांगतो मी तुम्हाला. तर हे जे शेण आहे साधारणपणे हे रोजचं शेण आपण ज्यावेळेस बाहेर टाकतो त्यावेळेस आम्हाला ते 3 टनापर्यंत शेणखत आम्हाला उपलब्ध असतं. तर हे जे 3 टन शेणखत रोजचं जे उपलब्ध होतं आम्हाला, अर्धवट कुजलेलं शेणखत, याची यापूर्वी आम्ही साधारणपणे ₹1.5 किलोने विक्री करत होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्व शेतकरी बंधूंना की आपण शेणखत जे जनावरांपासून आपलं शेण मिळतं ते आपण शेतात टाकतो शेणखत म्हणून. तर असंच आम्ही पण या ठिकाणी विक्री करत होतो. आम्हाला त्याचा ₹1.5 किलो असा दर मिळत होता. परंतु साधारणपणे 2018 पासून आम्ही सर्वच आमचे विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, त्यानंतर आमचे विभाग प्रमुख सर्वांनीच या ठिकाणी निर्णय घेतला की आपण शेणखत विक्री करण्यापेक्षा एक गांडूळ खत निर्मिती आपल्याला करता येईल का, आणि तिथून पुढे आमची वाटचाल सुरू झाली. तर हे जे आमचं जे मिळणारं आम्हाला जे शेणखत आहे हे 3 टन, म्हणजे रोजचं मी सांगितलं तुम्हाला की 350 जनावरांपासून 4 टन आम्हाला ओलं शेण मिळतं. ते ओलं शेण आम्ही या ठिकाणी आपण जर बघितली तर आमचे सर्व जे आहे ते मुक्त निवारा पद्धतीचे गोटे आहेत. हे जे गोट्यांचं बांधकाम आहे हे 1972 मध्ये झालेलं आहे. आणि आज आपण जर बघितलं तर आज पशुपालकांना या मुक्त निवारा गोठ्याबद्दल बरीचशी जागृती निर्माण झाली आहे. आणि हे जे गोटे आहेत आपण 1972 ला आपण यांचं हे केलेलं आहे. आणि आम्ही काय करतो की रोजचं जे शेण आहे हे 2-3 दिवस आम्ही असंच या ठिकाणी पडून देतो. आणि ते ज्यावेळेस जनावर गायी ज्यावेळेस फिरतात ते तुडवलं जातं. आणि तुडल्यानंतर त्याचा जो ओलावा आहे तो कमी होतो बऱ्यापैकी. आणि ते ओलावा कमी झाल्यानंतर मग आम्ही हे खत जे आहे हे बाहेर टाकतो. आता बाहेर टाकतो म्हणजे आपण जसं पोळी लावतो, आपण जसं कांदा काढल्यानंतर कांद्याच्या जशा पोळी लावतो त्याचप्रमाणे आम्ही शेणाच्या देखील पोळी लावून असं टाकून देतो की जेणेकरून हे जे शेण आहे याच्यातली एकतर उष्णता कमी झालं पाहिजे आणि ते अर्धवट कुजले गेलं पाहिजे. हाफ डिकम्पोज मटेरियल आपल्याला लागतं, अर्धवट कुजलेलं मटेरियल. त्याच्यामुळे आम्ही ते टाकतो. एक साधारणपणे 15 ते 20 दिवस आपण ते तसंच पडून देतो. आणि ते पडल्यानंतर मग आपण ते गांडूळ खतासाठी वापरतो. तर माझे आज एक या कार्यक्रमानिमित्त सर्व शेतकरी बंधू असतील किंवा सर्व पशुपालक असतील, प्रत्येकाकडे आपल्याकडे गायी असतात. तर हे मी एक आवाहन करतो की आपण शेणखत हे असं न टाकता आपण गांडूळ हे केला पाहिजे. कारण याचे जे फायदे आहेत याचे फायदे मी तुम्हाला आपल्याशी नंतर आपण पुढे बघू. परंतु आपलं 100% शेण किंवा शेणखत हे गांडूळ खत म्हणूनच वापरावे असं मी एक सर्वांना आवाहन करतो. तर मग आम्ही हे जे रोजचं आमचं जे शेण मिळतं आम्हाला, तर या शेणापासून साधारण आपण अर्धवट कुजलेलं 3 टन शेण आहे. याच्यापासून आम्ही आत्ता सध्या रोजचं जवळपास 1.5 टनच्या हिशोबाने असं आम्ही ते गांडूळ खत निर्मितीसाठी वापरतोय. आणि जवळपास 1 टनाच्या पुढे आपल्याला रोजचं गांडूळ खत आपलं या ठिकाणी तयार होत आहे. आणि भविष्यात आमचा एक मानस आहे की हे पूर्ण जे शेण आहे हे आम्ही सर्वच्या सर्व आम्ही गांडूळ खत तयार करूनच विकणार आहोत. तर साधारणपणे 2018 मध्ये आम्ही शेवटच्या डिसेंबरच्या 2018 पासून सुरुवात केली होती. तर असं सुरुवातीला आम्ही एक छोटंसं युनिट तयार केलं होतं. आपण स्क्रीनवर बघू शकता
मी कॅमेरा केलेला आहे तिकडे, तर आपण बघू शकता की एक छोटस युनिट होतं, त्याच्यापासून आपण सुरुवात केली होती. आणि मग नंतर हळूहळू आम्हाला जसं त्याचं महत्व पटलं किंवा आम्हाला जसे त्याचे हे झालं, तसं आम्ही गांडूळ खताचे युनिट हे वाढवायला सुरुवात केली. तर आज आपल्या प्रक्षेत्रावर आपण जरा बघितलं तर यामध्ये आपले 4 युनिट आहेत. साधारणपणे 90 बाय 45 फूट असं आपण एक एक युनिट तयार केलेलं आहे. आणि आज साधारणपणे प्रत्येक याच्यात 5.5 ते 6,000 स्क्वेअर फीटवर एक एक युनिट आहे आपलं. आणि साधारणपणे 20,000 स्क्वेअर फीट एरियावर आपण गांडूळ खत निर्मिती करत आहोत. आता आपण जरा स्क्रीनवर बघितलं तर हे समोरच आहे ते 1 नंबरचा युनिट दिसतंय आपल्याला. त्यानंतर इथं 2 नंबरचं दिसतंय. त्यानंतर तिकडे 3 नंबरचं युनिट आहे आणि इकडे एक 4 नंबरचं युनिट आहे. आता हे जे युनिट दिसत आहेत आपल्याला, ते सर्व आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. याच्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे सांगतो. सर्वप्रथम आपण शेतकरी बंधूंना गांडूळ खत किंवा गांडुळे यांची सर्वप्रथम ओळख करून देऊ. तर मित्रांनो, गांडुळे म्हणजे काय, तर गांडुळे काय करतात, त्यांचं कसं कार्य चालतं, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्या जगामध्ये आपण जर बघितलं तर 3,000 ते 3,500 गांडुळाच्या जाती आहेत. आणि आपल्या भारतामध्ये साधारणपणे 300 ते 350 जाती आपल्याला आढळतात. तर या ज्या गांडूळच्या जाती आहेत, गांडुळांचं जर थोडंसं आपण हे बघितलं तर गांडूळ हा आपण इंग्लिशमध्ये त्याला हेर्माफ्रोडाइट ॲनिमल म्हणतो. म्हणजे याचं एकाच गांडुळावर दोन्ही लिंग असतात, तर ते हेर्माफ्रोडाइट असतो. आणि याचं जर आपण जर हे बघितलं गांडुळांचं, तर या गांडुळांना फुफ्फुस नसते. मग ते आपल्या स्किन कातडीच्या साहाय्याने ते ब्रिदिंग करतात, श्वास घेतात. त्यानंतर त्यांना जे हृदय असतात, हार्ट जे असतात, ते 5 हार्ट असतात. त्यांना आपल्या हे ज्या वेगवेगळ्या प्रकार त्यांचे आढळतात. यामध्ये जर प्रकार बघितले तर काही जी गांडुळं असतात ही जमिनीच्या पृष्ठभागावर राहून काम करतात. काही जी गांडुळे आहेत ही जमिनीत साधारणपणे 3 फुटापर्यंत वगैरे कार्य करतात. आणि काही गांडुळे त्याच्या खालच्या थरात काम करतात. आता ही जी प्रकार सांगितले मी आपल्याला, याच्यामध्ये काही जी गांडुळे जी असतात ही मातीवर उपजीविका करतात किंवा माती खाऊन त्याचं हे करतात. आणि गांडुळेचा फायदा जर बघितलं तर आपण जेवढं खायला घालतो त्याच्यापैकी फक्त 10% भाग हे ते त्यांच्या स्वतःसाठी ठेवतात. बाकीचा 90% भाग ते आपल्याला विष्ठा म्हणून देतात. तर ही थोडक्यात आपण गांडुळांविषयी माहिती घेतली की त्यांना हे नसतं, फुफ्फुस नसतं, त्यामुळे ते श्वास हे कातडीने घेतात वगैरे. ही सर्व आपण गांडूळची जी माहिती घेतली. याच्यानंतर आपण गांडूळ खत म्हणजे काय हे जरा बघितलं तर गांडूळ खत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अर्धवट कुजलेला सेंद्रिय पदार्थ किंवा अर्धवट कुजलेला सेंद्रिय कुठलाही पदार्थ असू द्या, तो सेवन करून गांडुळे मलाद्वारे बाहेर टाकतात. तो पदार्थ म्हणजे गांडूळ खत. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गांडुळांची विष्ठा म्हणजे गांडूळ खत. हे आपण बघू शकता गांडूळ खत इथं जे तयार झालेलं आहे, याचं स्क्रीनवर बघू शकता आपण. तर हे गांडूळ खत जे आहे हे गांडुळांनी सेवन करून बाहेर टाकलेला पदार्थ म्हणजे गांडूळ खत. आता याचे आपले फायदे वगैरे आपण बघू पुढे. आता ह्यामध्ये मी ज्यावेळेस आपल्याला सांगत होतो की आम्ही इथे 4 युनिट केलेले आहेत, तर हे 4 युनिट जे आपण केलेत याच्यामध्ये आज जर आपण बघितलं तर बरेच काही लोक गांडूळ खत करतायत ते, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने करतायत. काही बेड लावून करतात, काही टेट्रा बेड मध्ये करतात, काही आता जसं आपण युनिट बघतोय अशा प्रकारे करतात. मग आम्ही थोडस कमी खर्चात कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं. आम्ही इथं ज्यावेळेस आपण प्रकल्प उभा केला त्यावेळेस आपण कमी खर्चात आपल्याला शेतकऱ्यांना कसं तंत्रज्ञान देता येईल याचा आपण
या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आता हे स्क्रीनवर आपण जे बघतात, आता हे जे 4 युनिट आहेत, मी याचे आपल्याला सर्वप्रथम वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगवेगळे बेड कसे असतात याची ओळख करून देतो. तर आता हा समोर आपल्याला जो दिसतोय हा बेड, हा इथं सिंगल विटाची बांधकाम आपण केलेलं आहे आणि विटाची बांधकाम करून आपण या ठिकाणी हा बेड केलेला आहे. मग आपण जरा ही पद्धत वापरली, ढीग पद्धत जरा वापरली, तर त्याच्या कडेला आपल्याला विटा ठेवून एक सिंगल विटाचा मोकळा थर जरी आपण दिला तरी आपलं काम भागू शकतं. किंवा आता आपण दुसरे जरा बघितलं तर इथं एक आपण या युनिटमध्ये हलकासा एक कोबा केलेला आहे आपण, आणि या कोब्यामधून आपण हे सर्व करत असतो. तर फक्त याच्यामध्ये एक आहे की ज्यावेळेस आपण गांडूळ खत निर्मिती आपल्याला करायची आहे, आपल्या गोठ्याच्या शेजारी उंचवरील आपण जागा निवडली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला सावली आणि पाण्याची सोय ही असलेली गेली पाहिजे. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, आपण ज्यावेळेस युनिट तयार करणार आहोत, गांडूळ खताचे जे आपण युनिट बनवणार आहोत, तर हे युनिट करत असताना जे वेगवेगळे प्रकार मी आपल्याला सांगत होतो, तर याच्यामध्ये हा जो दुसरा प्रकार आहे याच्यात आपण फक्त कोबा केलेला आहे. इथं जर आपण बघितलं तर इथं कोबा केलेला आहे या संपूर्ण युनिटमध्ये. आणि इथं जे आपण एक नाली काढलेली आहे, मग ह्या नालीतून आपण हे जे पाणी येतं, आपण जे वर्मी वॉश म्हणतो त्याला, की आपण गांडुळाच्या बेडवर पाणी मारल्यानंतर या ड्रेनेज मधून ते पाणी येतं आणि हे पाणी या ठिकाणी असं या टँक मध्ये इथं आपण जमा करतो. हे जर आपण बघितलं तर हे वॉश हा अशा प्रकारे इथं आपल्याला वर्मी वॉश मिळतो. आणि मग हा वॉश आपण जरा पिकांना, फळ पिकांना, भाजीपाल्याला ड्रेंचिंग साठी वापरला किंवा फवारणीसाठी जरी वापरला तरी हे अतिशय उपयुक्त असतं. म्हणून अशा प्रकारे फक्त आता हे जे वेगवेगळे युनिट आहेत याचा आपण निवड करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या युनिटमध्ये आपल्याला अशा प्रकारे ड्रेनेज करून आपल्याला वर्मी वॉश काढता येतो. परंतु मगाशी मी जो आपल्याला युनिट दाखवलं विटाचं बांधकाम करून, ते जे आहे ते जमिनीच्या खाली आपण चर घेऊन केलेलं आहे. तर माझी एक सर्वांना विनंती अशी राहील की आपण ज्यावेळेस आपण गांडूळ खताची कुठलीही पद्धत ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस ती जमिनीच्या वर आपण थोडंसं घेतलं तर बरं राहील, जेणेकरून आपल्याला हा वर्मी वॉश आपल्याला या ठिकाणी जमा करता येईल. मग तशा पद्धतीमध्ये आपण काय करायला पाहिजे की बेडला एक हलकासा खालून उतार देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे बेड केलेले आहे त्याला एक हलकासा उतार दिला की ते सर्व वर्मी वॉश जे आहे ते आपल्याला त्या आपण जे ठेवलेले बॅरल वगैरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते घेता येतं. आता याची साईज किती पाहिजे, तर शासनाचं जे पूर्वी अनुदान वगैरे असायचं तर त्या शासनाच्या ज्या स्पेसिफिकेशन्स होत्या, त्यांचे जे आकारमान होते त्याच्यानुसार साधारणपणे 4 मीटर लांब, 1.20 मीटर रुंद आणि 0.6 मीटर उंच असं आपण त्या ठिकाणी शासनाचे हे होते आणि त्या पद्धतीने बेड बनवले जातात. आता आपण इथं आपल्याकडं कच्चा माल, रॉ मटेरियल, शेणखत भरपूर असल्यामुळं आणि आपण सर्वच जागा आपण हे करण्याच्या याच्यामुळं लांब बेड ठेवलेले आहेत आणि या प्रकारे आपण या ठिकाणी हे दुसरं युनिट आपण हे केलेलं आहे. आपण पहिलं जे बघितलं त्यामध्ये आपण बघितलं की आपण एक सिंगल विटाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यात आपण गांडूळ खत निर्मिती करतो. हे दुसरं युनिट आपण बघतोय आता की ज्यामध्ये आपण खाली कोबा केलेला आहे, याला ढीग पद्धत म्हणूयात आपण, याला कोबा केलेला आहे आणि यालाच आपण मोकळी सिंगल विटाचं जर ते थर ठेवला तरी आपल्याला चालू शकतं. तर असे आपण हे दुसरं युनिट आहे. त्यानंतर मी जे म्हणत होतो आपल्याला की आपण याच्यात कमी खर्चात आपण काही करू शकतो का, कारण कोबा करण्याला याला त्याला खर्च जास्त वाढतो आणि म्हणून मग आम्ही एक प्रयोग करण्यास ठरवलं आणि आम्ही ज्यावेळेस हे तिसरं युनिट आम्ही ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस आम्ही खाली कोबा वगैरे काहीच न करता डायरेक्ट मुरुम टाकला. मुरुमाला थोडंसं ट्रॅक्टरनी फिरून घेतलं, त्याला हार्ड केलं खाली आणि त्याच्यावर सरळ आम्ही बेड टाकायला सुरुवात केली. तर हे आपल्याला जे आता युनिट दिसतंय आपल्या समोर जे बेड दिसतात
त्याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारचा खाली कोबा वगैरे न करता हे टाकलेलं आहे. आणि मित्रांनो, मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद वाटेल की या युनिटमधून ही आता आमचा दुसरा लॉट निघालेला आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं गांडूळ खत आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. आपण जर आत्ता बघितलं तर हे बघा गांडूळ आपल्याला दिसतील. ही संख्या बघितली तर आपल्याला लक्षात येईल की एकदम उत्कृष्ट प्रकारचं गांडूळ खत या युनिटमधून आम्हाला मिळत. याचा कारण असं आहे की याच्यामध्ये खालून जी आपण जे पाणी मारतो, पाणी जे मारतो याला बेडला, ते पाणी याच्यातून झिरपतं आणि दुसरी गोष्ट याला हवा खेळती राहते जास्त. म्हणून एक एकदम चांगल्या प्रकारचं गांडूळ खत आम्हाला या युनिटद्वारे मिळालं. आणि हे जे आपण पाईप वगैरे दिसत आहेत आपल्याला, हे सुद्धा आम्ही कुठं आमच्याकडे बोरचे पाईप वगैरे जे मटेरियल होतं हे सर्व आम्ही गोळा करून आम्ही हे केलं. म्हणजे अतिशय कमी खर्चात हा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सहज आणि करता येईल. त्यानंतर आम्ही जे चौथं युनिट केलं होतं ते पण आपण बघूयात. त्याच्यात सुद्धा थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला. हे मी थोडक्यात आपल्याला प्रकार सांगितले. आता याच्यामध्ये टेट्रा वर्मी बेड असं पण बाजारात उपलब्ध असतं, त्यावर पण काही लोक करतात. किंवा हे जे सांगितलेले हे कमी खर्चातले याच्यावर सुद्धा आपल्याला करता येईल. याच्यामध्ये दुसरं एक जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे बेड लावण्याची पद्धत. आता आपण इथं जरा बघितलं तर हा आमच्याकडे सोयाबीनचा जो खालचा भुसा आहे, खराब झालेला जो भुसा आहे, पावसाने भिजलेला किंवा खराब, इथं काही पाचट आम्ही ठेवलेला आहे. हे सर्व आम्ही याची बारीक केल्यानंतर इकडं आम्ही हे वापरतो गांडूळ खतासाठी. त्यानंतर सीझन वाईज आमच्याकडं सोयाबीनचं काढ असेल, गव्हाचं काढ असेल, जे काय असेल ते आम्ही या ठिकाणी वापरतो. दरम्यान मी मगाशी आपल्याला सांगत होतो की आम्ही जे शेण आणतो, आता हे आम्ही इथं शेण इथं पडलेलं असतं, हे साधारणपणे आम्ही असंच 15-20 दिवस पडून देतो आणि एक साधारणपणे त्याच्यावर पाणी मारून थोडंसं कुजवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यातली उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर जे आपण महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे बेड लावण्याचा. आता बेड लावताना काही काळजी घ्यायला पाहिजे. आता आपण जरा इथं बघितलं तर सध्या आमचं बेड लावायचं पण काम चालू आहे. या ठिकाणी खाली जो आहे, खालचा जो थर आहे, हा इथला जो थर आपल्याला दिसतोय, हा साधारणपणे अर्धा फूट उंचीचा हा थर घ्यायचा असतो. याच्यात जो आपण अर्धवट कुजलेलं जे आपल्याकडे जे समजा बऱ्याच काळात जे पालापाचोळा असेल, उसाचं हे असेल, कुठलंही जे अर्धवट कुजलेलं मटेरियल आहे याचा अर्धा फुटाचा थर आपण या ठिकाणी द्यायचा आणि त्याच्यावर आपण जे शेण आहे या शेणाचा 1.5 फुटाचा थर या ठिकाणी आपण या बेडवर देत असतो. आणि मग याच्यानंतर आपण 10 सेंटीमीटरचा एक आपण रबडी तयार करतो शेणाची. म्हणजे जसं आपण सडा टाकण्यासाठी, जसं अंगणात सडा टाकण्यासाठी जसं शेणाची रबडी करतो त्याचप्रमाणे एक रबडी करून त्याच्यावर एक 10 सेंटीमीटरचा थर आम्ही देत असतो. त्याच्यासाठी आम्ही हे आपल्याकडे जे टँक्स आहेत त्याचा आम्ही उपयोग करतो की जे आपल्याकडे जे मटेरियल आहे ते अर्धवट कुजण्यासाठी आम्ही हे त्याच्यात टाकतो आणि त्याच्यात पाणी सोडतो, म्हणजे ते अर्धवट कुजतं आणि मग आम्ही ते बेडसाठी वापरतो. तर या ठिकाणी 10 सेंटीमीटर चा थर आपण दिल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एक 8 ते 10 दिवस आपण चांगलं पाणी मारून घेणं गरजेचं असतं की जेणेकरून या बेडमधील उष्णता ही कमी झाली पाहिजे. मित्रांनो, याच्यात एक काळजी घेणं गरजेचं आहे की ही जी बेडची हाईट आहे ही कुठल्याही परिस्थितीत 2 फुटाच्या वर नको आहे. कारण 2 फुटाच्या वर जर हाईट गेली तर त्या गांडुळांना तो जो गॅस असतो त्याच्यामध्ये याचा तो गॅस एकतर बाहेर पडत नाही आणि गांडुळांना एरिएशन होण्यासाठी किंवा त्यांना जी त्यांची क्रिया आहे ती करण्यासाठी अवघड जाते. म्हणून आपण 2 फूट हाईट या बेडची ठेवावी. आणि वरचा जो आपला रबडीचा जो थर आहे हा याच्यासाठी द्यावा की आपले जे गांडूळ आहेत हे जास्त प्रमाणात वाढतील आणि त्याच्याद्वारे आपल्याला जास्तीत जास्त गांडुळे आपल्याला मिळतील. आता हे जे
मोठे सर आवाज येत नाही आपला. थांबलाय व्हिडिओ सर आपला. हा. थोडं लोकेशन चेंज करा. शेतकरी बंधूंनो, आपण आता पाहिलं असेल मोठे सरांनी त्यांच्या गांडूळखत प्रकल्पामधील वेगवेगळ्या प्रकारचं आपलं, जसं आपण सोप्या म्हटलं तर टाकी पद्धत आहे किंवा ढीग पद्धत आहे. आपल्याकडे शेणखत किती उपलब्ध आहे, की आपल्याकडे कच्चा त्याचा माल किती उपलब्ध आहे, म्हणजे शेणखत पालापाचोळा किती उपलब्ध आहे, आणि आपलं भांडवल आपण किती गुंतवू शकतो, आपल्याकडे जागा किती उपलब्ध असू शकतो, त्यानुसार आपल्याला हे सगळे कोणत्या प्रकार निवडायचं ते आपल्याला ठरवायचं आहे. मोठे सर झाले जॉईन पुन्हा आपल्याला. मोठे सर अनम्यूट करा एकदा. हा ओके. सर, आवाज येतोय? आवाज येतोय येतोय? येतोय येतोय. हा, थोडस ते ओव्हर आवाज हिटिंग येतोय. झालं होतं. आवाज येतोय. हा हा, ओव्हर हिटिंग झालं होतं, ओके ओके. त्याच्यामुळे चाललं होतं. हा. हा, तर आपण बेड बद्दल बोलत होतो. तर आपण या ठिकाणी ज्यावेळेस आपण बेड बनवतो त्यावेळेस त्याच्यावर पुन्हा एक 8 ते 10 दिवस आपल्याला पाणी मारणं गरजेचं असतं, जेणेकरून बेड मधला ओलावा कमी झाला पाहिजे, उष्णता कमी झाली पाहिजे आणि त्यात ओलावा निर्माण झाला पाहिजे. तर साधारणपणे हॅलो, आवाज हॅलो सर. येतोय सर? हा, येतोय येतोय येतोय. कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. तुमचा व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ स्टक झाला, थांबला व्हिडिओ आता. थोडस लोकेशन चेंज करा. तुम्ही जिकडे अगोदर होता का नाही तिकडे या. हॅलो हॅलो सर. संग्राम सर पुन्हा ते ड्रॉप झालेत. आपण काय करू माहितीये का, आता ज्या ठिकाणी सिग्नल आहे ना तिकडे त्यांना हे करूया. एकाच जागी उभा करू. ठीक हा, आहे. एका जागेवर उभा करूया, म्हणजे एका जागेवरूनच आता हे करूया. आय थिंक वाटतं ही शेवटची मेथड असावी त्यांची, त्यांना ती ही मेथड दाखवलेली. बरोबर. आणि ज्या ठिकाणी येईल ना तिकडून आपण जॉईन करून घेऊया. संग्राम सर तुमचा व्हिडिओ ऑन करा. हो. ओके 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 ओके. तर मित्रांनो, जसं आता सर दाखवत होते, मोठे सरांनी आपल्याला जसं दाखवलं की एक ढीग पद्धत आहे, टाकी पद्धत आहे. तर आपल्याला भांडवल आपल्याकडे उपलब्ध किती आहे, आपल्याकडं कच्चा माल किती उपलब्ध होऊ शकतो, त्यानुसार त्याचं आपण लांबी वगैरे ठरवू शकतो. आणि अगदी कमी खर्चात म्हटलं तर आपल्याला नुसतं ढीग पद्धत करून सुद्धा करता येईल. ढीग पद्धत करत असताना आपण जो त्यातला वर्मीवॉश निघणार आहे, आपण जे रोज ते ओलावा राखण्यासाठी जे पाणी शिंपडणार आहे, आणि गांडुळांचं कार्य चालू असताना त्यांच्या त्वचेतून पाजणारे काही द्रव देखील त्यातून विरघळून त्या पाण्यासोबत येणार आहेत. तर हे देखील आपल्याला त्या बेडच्या बाजूला आपल्याला एक एकत्र गोळा करून ते आपल्याला साठवून जर ठेवता आलं तर त्याचं देखील आपल्याला सुरुवातीलाच तशी व्यवस्था करावी लागेल. म्हणजे आपल्याला ते वर्मी वॉश वगैरे सारखे आपल्याला जे आहेत ते बाय प्रोडक्ट्स देखील आपल्याला त्यामधून वापरता येऊ शकतील. मला वाटतं मोठे सर आलेत, परत आपल्याकडे जॉईन झालेत. हॅलो मोठे सर, आवाज येतोय? आवाज येतोय सर. थोडस हा. मोबाईल हिटिंग होतो, त्याच्यामुळे थोडं जर झालं तर एक दुसरा मोबाईल आहे लगेच. अच्छा. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही ना तुम्ही आता म्हणजे तुमचं आता शेवटची ही राहिली असेल, मला वाटते पद्धत राहिली असेल ना सांगायची. काय ते पद्धती हा हा किती सांगायच्या राहिल्यात? हा, पद्धती अजून तुमचा बॅक हा कॅमेरा एक बॅक कॅमेरा सुरू करा. बॅक कॅमेरा सर. हॅलो हॅलो सर. हॅलो. दुसऱ्या स्टँड बाय मोबाईल वरती आपण कनेक्ट करायला. हा, स्टँड बाय मोबाईल वरतीच कनेक्ट करायला, कारण हे ओव्हर हिटिंग झाल्यामुळे ना ते परत स्टक करत आहे हे. आता रेंज आहे तिथं, चांगली कनेक्टिव्हिटी आहे. हा हो. प्रॉब्लेम. तोपर्यंत
परंतु कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न लिहून पाठवू शकताय किंवा मीटिंगच्या प्रश्नोत्तर सत्रामध्ये तुम्ही स्वतःला अनम्यूट करून सुद्धा विचारू शकता. मोठे सर आहेत का? दिसत आहेत का? नाही अजून होत आहेत ते. ओके. सर एक प्रश्न विचारू का? विचारा. प्रश्न असा होता की हे सगळं सांगत असताना त्यांनी गांडुळाची कुठली प्रजाती उपयुक्त आहे किंवा आपल्या इकडं तिचं काम करण्याची जी क्षमता आहे ती चांगली आहे. म्हणजे आम्हाला सांगितलं मागे एकदा कधीतरी की इसिनोफेटेडा ही चांगली जात आहे जी गांडूळ खत निर्मितीसाठी उपयुक्त आहे आणि आपल्या इकडं तिचं रिझल्ट चांगला आहे. तर तीच आहे का आणखी दुसरी कुठली आहे की जी आपल्याला इझिली अवेलेबल होईल आणि तिचे रिझल्ट चांगले असतील? मोठे सर जॉईन होईपर्यंत मी हे करतो. मोठे सर पुढे सांगतीलच आपल्याला प्रजातींबद्दल. पण आपण ज्या जाती निवडतो, मग जसं म्हटलं की भारतात जवळपास 350 प्रकारचे गांडुळांच्या जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण ह्या सगळ्या जाती आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या किंवा आपल्याला कमी वेळात आपल्याला गांडूळ खत उत्पादन करण्याच्या दृष्टीने सगळ्या उपयोगी नसतात. 350 प्रजातींपैकी काही अशा आहेत की अगदी काही मिलीमीटर पर्यंत लांबी वाढते आणि काही प्रजाती अशा आहेत की त्या मीटर पर्यंत लांबी वाढते त्यांची. आता हे जे गांडूळ प्रजाती आहेत, आपण जे गांडूळ निर्मिती करणार आहे, आपण ठराविक आपण जाळीचा थर आपण बनवतोय. आता हे जसे आपण 350 प्रजातीपैकी म्हटलं तर काही जाती आहेत ह्या वरच्या थरात वाढणाऱ्या असतात, काही जमिनीच्या मध्यम थरात म्हणजे साधारणतः 60 सेंटीमीटर पर्यंतच्या खोलीवरती आणि काही त्याच्यापेक्षा खोल ह्याच्यामध्ये स्तरामध्ये वाढणाऱ्या जाती असतात. आता खूप जास्त खोल स्तरात वाढणाऱ्या जाती आहेत त्या आपल्याला उपयोगी नाहीत. म्हणून आपण कच्चा माल किंवा शेण वगैरे याचा जो आपण थर देतोय त्या दृष्टीने आपल्याला लवकर उत्पादन देण्याच्या दृष्टीने आपल्याला युटिलस युजिनी आहे किंवा आयसेनिया फटिडा आहेत, ह्या जाती आपल्याला जास्त फायदेशीर ठरतात किंवा त्यांची कार्यक्षमता देखील चांगली आहे. म्हणून आपण ह्या दोन जाती आपण जास्त करून म्हणजे शेतकऱ्यांना आपण जी शिफारस करतो ते ह्या दोन जातींची जास्त प्रमाणात केली जाते. हे वरच्या 15 ते 20 सेंटीमीटर जो थर आहे ह्याच्यामध्ये यांचं कार्य जास्त चालतं आणि त्याची प्रजनन क्षमता पण चांगली आहे. मोठे सर, मोठे सर आवाज येतोय का? मोठे सर, मोठे सर पुन्हा जॉईन झालेत का? हा जॉईन झालेत. आवाज येत नाही अजून. मोठे सर आवाज येतोय का? सर एक पुढचा क्वेश्चन विचारतो मी. प्रमोद पिसाळ विचारतायत, गांडूळ खत तयार झाल्यावर ते कसे कलेक्ट करावे आणि त्यातल्या गांडूळाचे नियोजन कसे करायचे? सर जॉईन होतात का बघूया. हा ओके ओके. विभीषण सरांचा दुसरा मोबाईल आहे, त्याला एकदा फक्त म्हणजे कोहोस्ट बनवावा लागेल आपल्याला. हा काय ते काय आलेत सर. हा सर ऑडिओ करा सुरू. हॅलो हा सर बोला तुम्ही. मोठे सर बोला सर. सरांना कोहोस्ट करा. काय नाव आहे सरांच्या त्र्यंबक रसाळ. त्र्यंबक रसाळ यांना कोहोस्ट करा. ओके ओके. मोठे सर करा आता, अनम्यूट करा. हा आले. ओके बोला सर. बाकीच्यांना अनम्यूट करा प्लीज. रसाळ सर तुमचा आवाज येत नाहीये. मोठे सर आवाज येईना तुमचा. व्हिडिओ दिसतोय आम्हाला. हेडफोनचे एका जॅक पुन्हा एकदा जरा प्रेस करून बघा.
हॅलो मोठे सर. हॅलो. हा यायला लागला आवाज, यायला लागला सर आता. हा यायला लागला आवाज आता. आता कंटिन्यू. सॉरी फॉर इंटरप्शन. सॉरी. बोला सर बोला. आवाज वाढवा आणि लाऊडली बोला जरा. हो येतोय आवाज. आता येतोय. तर आपण सांगत होतो की आपण बेड भरल्यानंतर त्यावर पाणी मारणं गरजेचं आहे. आणि पाणी मारल्यानंतर एक 8-10 दिवसानंतर आपण ज्यावेळेस उष्णता कमी होईल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी गांडुळे सोडली पाहिजे. तर साधारणपणे शेतकऱ्यांना एक प्रश्न असतो की गांडुळं किती सोडवायचे. तर साधारणपणे 1 टन शेण, आपण ज्यावेळेस 1 टन शेण किंवा तत्सम पदार्थ घेतो त्याला 1 किलो गांडुळे आपण सोडणे गरजेचं असतं. आता साधारणपणे 1 किलो गांडुळामध्ये 1000 प्रौढ गांडुळे बसतात. आता आपल्या विद्यापीठाकडे आपण गांडुळाची विक्री करत असतो. कदाचित बोरगावला पण असतील. 1 रुपयाला 1 गांडूळ याप्रमाणे आपण गांडूळ खताची विक्री करत असतो. त्यानंतर आपण ज्यावेळेस बेड भरतो, पाणी मारतो, तर ते सुरुवातीला एक साधारणपणे एक 45 ते 50 दिवसात आपल्याला गांडूळ खत तयार होत असतो. परंतु सुरुवातीला एक आपल्याला महिन्याभरानंतर वरचा लेअर किंवा वरचा थर आपल्याला गांडूळ खताचा तयार झालेला मिळतो. मग आपण हे गांडूळ खत जे तयार झालेलं आहे याचं आपल्याला ज्यावेळेस काढणी करायची आहे त्यावेळेस आपण इथं जरा वाफ्यांमध्ये बघितलं, आता इथं गांडूळ खताची चाळणी चालू आहे. तर अशा याप्रमाणे इथं ढीग घालून ठेवावेत की जे शंकू सारख्या आकाराचे आपण या ठिकाणी ढीग घातलेले दिसतात आपल्याला. त्याप्रमाणे आपण ढीग घालून ठेवावे जेणेकरून या गांडूळ खतामध्ये जे गांडुळे असतील हे खालच्या थरामध्ये जातील आणि हे जे ढीग केलेले आहेत हे आपण मग नंतर हे आपल्याला चाळून घेता येतील. म्हणून अशा प्रकारे ढीग घालून ठेवून त्याच्यावर 2-3 दिवस पाणी मारणं बंद करायचं. जे गांडुळं खाली गेल्यानंतर हे सर्व ढीग आपण या प्रकारे चाळून घ्यायची. याच्यासाठी आपण साधारणपणे हाताची चाळणी, हँड ऑपरेटेड चाळणी किंवा याच चाळणीवर आपण मोटार बसून मोठ्या प्रमाणात जर आपल्याला करायचं असेल तर याच्यावरच मोटर बसून आपण चाळणी करू शकतो. तर आपण इथं जर बघितलं तर उत्कृष्ट प्रकारचं गांडूळ खत आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं दिसतं. आणि याची जी प्रत आहे ही प्रत म्हणजे गांडूळ खत हे आपल्याला चहा पावडर सारखे दिसले पाहिजे. याच्यामध्ये वास यायला नको. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दुसरी काही घाण वगैरे येता कामा नये. असं स्वच्छ असं आपण गांडूळ खत निर्मिती केल्यानंतर मग याची गोण्यांमध्ये आपण भरून ते पॅकिंग करावं. चाळत असताना इथं समोर आपल्याला दिसतं की काय एक चाळण पडतंय. तर या चाळणमध्ये काही गांडुळाची पिल्ला असतात, काही गांडुळे असतात. ही गांडुळे आपण गोळा करून परत पुढच्या बेडवर आपण ते टाकू शकतो. त्यानंतर आपण ज्यावेळेस हा व्यवसाय कराल याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर सावली आणि दुसरी म्हणजे पाणी. या गांडुळाचे जे बेड आहेत याच्यावर सतत एक 40 ते 50% ओलावा राहील याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही या युनिटला असे फॉगर्स बसवले आहेत. ते देखील आपण एकदम कमी खर्चात, साधारणपणे आमच्याकडे जे ठिबकच्या नळ्या आहेत त्या नळ्याला आपण हे करून आपण असे या प्रकारे फॉगर्स बसवले आहेत. तर शेतकऱ्यांकडे आपल्याकडे सर्वांकडे नळ्या पडलेल्या असतात, त्याचा आपण उपयोग करून जेणेकरून आपल्याला मनुष्यबळ कमी लागेल. तर आपण इथं बेडमध्ये जर बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं गांडूळ खत आपल्याला तयार झालेलं सगळीकडे दिसेल. आणि जे आपलं चौथं जे युनिट आहे, ती जी चौथी पद्धत मी आपल्याला सांगितली ती ही चौथी पद्धत आहे, चौथी युनिट आहे. इथं सुद्धा आम्ही खालीच आपण गांडूळ खत तयार करण्यासाठी शेणखत टाकलेलं आहे. याच्यामध्ये फक्त आपण फरक एवढा केला की आपण इथं सिमेंटचे पोल लावले आहेत. इथं आपण जरा बघितलं तर सिमेंटचे पोल आहेत. याचं कारण असं की ज्यावेळेस आपण लोखंडी पाईप वापरतो त्यावेळेस इथं खाली त्याचं गंजण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणून मग आपल्याला त्या लोखंडी पोलला थोडंसं हे भरून घ्यावं लागतं सिमेंटच्या याने. तर ह्या सिमेंटचे पहिले पाईप वापरले की तो प्रॉब्लेम आपल्याला राहत नाही. आणि खर्च जरा बघितला तर आम्हाला लोखंडी याच्यापेक्षा सिमेंटच्या पाईपमध्ये कमी खर्चात आपल्याला हे झालं. यानंतरचा जो दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे
हे जे करतायत ते आपल्या एक थोडक्यात मी एक 5 मिनिटात अर्थशास्त्र आपल्याला सांगतो गांडूळ खताचं. ज्यांच्याकडं पेन वही वगैरे असेल तर त्यांनी ते थोडस लिहून घेतलं तरी चालेल. आपल्याला लक्षात येतं की हे कसं असतं. तर यामध्ये सगळ्यात जे महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला लागणारं शेणखत, किंवा आपण त्याला जे आपल्याला व्यवसायासाठी रॉ मटेरियल लागणार आहे ते म्हणजे शेणखत. तर या शेणखताला साधारण 1.5 टनाचा हिशोब आपण करूयात. 1.5 टन शेणखतासाठी आपल्याला लागतील साधारणपणे 4,000 रुपये. आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळे दर असू शकतात, पण साधारणपणे 4,000 रुपयात आपल्याला शेणखत मिळून जातं. त्यानंतर गोठ्यातून शेण उचलून बाहेर टाकणं आणि बाहेरून कुजल्यानंतर ते पुन्हा बेडमध्ये टाकण्याकरता मजुरीवर खर्च आपल्याला साधारणपणे तो आपण पकडूया 1,000 रुपये. त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला एकदा बेड लावले की आपल्याला मी सांगितलं की ओलावा ठेवावा लागतो आणि त्याच्यासाठी पाणी मारणे वगैरे त्याच्यासाठी, आणि नंतर खत चाळणी किंवा बॅग भरणे या सर्व गोष्टींसाठी साधारणपणे खर्च येतो 1,000 रुपये. आणि गांडुळांचा जो खर्च आहे साधारणपणे एका वाफ्यासाठी 1.5 टनासाठी आपल्याला लागतील 1.5 किलो. मी सांगितलेल्या दराप्रमाणे त्याचे होतील 600 रुपये. असा एकूण खर्च जर आपण बघितला तर तो होतो साधारणपणे 6,600 रुपये. आणि आपल्याला जे आपण शेण टाकणार आहे साधारण 1.5 टनाचा आपण हिशोब करतोय, याच्यापासून आपल्याला मिळतील 1,200 किलो गांडूळ खत. तर या 1,200 किलो गांडूळ खताचे दर 9 रुपये, 10 रुपये, 12 रुपये, 14 रुपये पर्यंत दर आहेत. आपल्या विद्यापीठात आपण 8 रुपये किलोने विकतो, आणि आपण 9 रुपये किलोने पकडलं तर या एका वाफ्यातून 1,200 किलो गांडूळ खतापासून आपल्याला मिळतील 10,800 रुपये. म्हणजे आपल्याला एका वाफ्यातून जो नफा मिळणार आहे तो आहे 10,800 वजा आपला खर्च जो होता तो होता 6,600. म्हणजेच आपल्याला मिळणार आहे 4,200 रुपये. हे झालं एका वाफ्यातून. असे आपण साधारणपणे प्रत्येक बॅच मध्ये 4 ते 5 वाफे आपण घेऊ शकतो, आणि वर्षभरामध्ये साधारणपणे 6 बॅचेस, 5 ते 6 बॅचेस आपल्या आरामात होऊ शकतात. कारण आपण बघितलं की साधारणपणे गांडूळ खत तयार व्हायला 45 दिवस लागतात, आणि पुन्हा मग खत काढणे, चाळणे किंवा परत दुसरा बेड लावणे याच्यासाठी एक आपण जर 15 दिवस पकडले तर साधारणपणे 60 दिवसाची 2 महिन्याची एक बॅच तयार होती. म्हणून एक 6 बॅचेस मध्ये आपण जरा हिशोब काढला तर आपल्याला हा व्यवसाय जो आहे हा नक्कीच आपल्याला परवडेल, याच्यात काही शंकाच नाही. दुसरी गोष्ट जी आहे, या गांडूळ खताचे काय फायदे आहेत. तर मित्रांनो, आपण जे आता सध्या शेणखत वापरतो किंवा कंपोस्ट खत वापरतो याचे जरा कंटेंट बघितले आणि गांडूळ खताचे जर आपण कंटेंट बघितले तर साधारणपणे गांडूळ खतामध्ये 1% नत्र, 0.8% स्फुरद आणि 0.8% पालाश हे प्रमाण असतं. म्हणजे ते शेणखतापेक्षा जास्त वाढलेले असते. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट जी आहे, या गांडूळ खतामुळे जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता वाढते. भौतिक सुपीकता म्हणजे जमिनीची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण, पाणी धरून राहण्याची क्षमता किंवा जमिनीचं एरिएशन जे ते वाढतं. त्यानंतर जैविक सुपीकता म्हणजे जमिनीत जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यांची वाढ होते, आणि जमिनीचे जे अन्नद्रव्य आहेत ते वाढतं, म्हणजे आपण रासायनिक सुपीकता असं म्हणतो. म्हणजे आपण जरा बघितलं तर यामध्ये NPK असतील, बोरॉन असेल, मंगल असेल, झिंक असेल, हे सर्व जे मुख्य अन्नद्रव्य जे पिकांना लागतात आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात हे सर्व एकत्रित या गांडूळ खतामध्ये असतात, आणि ते पिकांना सहज उपलब्ध होतात. म्हणून या गांडूळ खताचे आपण फायदे जर बघितले तर ते फायदे खूप आहेत, आणि त्या तुलनेने आपल्याला कष्ट फार कमी असतात. तर अशा प्रकारे आपण हा गांडूळ खताचा जो व्यवसाय आहे हा आपण करू शकतो, आणि याच्यातून आपले उत्पन्न आपण वाढू शकतो. तर यानंतर एक दुसरा महत्वाचा जी बाब आहे की याला प्रिडेटर्स ज्याला म्हणतो आपण, की याला काय काय हानिकारक होऊ शकतं, याची काय काळजी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याकडं कोंबड्या असतील, आपल्याकडं बाकीचे पक्षी असतात, बगळे असतात, डुक्कर असते,
त्यानंतर मुंगूस असतं, या गोष्टींपासून थोडंसं आपल्याला या गांडूळ खताला जपणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला जरा काही त्याचा त्रास होत असेल तर हे जे आपण जे प्रत्येक युनिट आहेत यांच्या कडेला आपण जरा जाळी बसवली तरी आपण त्याचं संरक्षण हे आरामात करू शकतो. म्हणून ह्या गोष्टींपासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आहे की साधारणपणे एक गांडूळ आपल्याला ट्रान्सफर करणं किंवा हे जिथं गांडूळ खत तयार झालं तिथून ते आपल्याला जिथं बेड आपण नव्याने लावतो तिथं आपल्याला ते ट्रान्सफर करावं लागतात. त्यावेळेस आपण थोडीशी काळजी घेऊन ते ट्रान्सफर करणे गरजेचं आहे. कधी कधी तुटण्याची वगैरे शक्यता असते तर थोडीशी काळजीपूर्वक हे करून घेणं गरजेचं आहे. तर बरं जे माझ्याकडे होतं ते बऱ्यापैकी मी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांचे काही प्रश्न उत्तर असतील तर ते घेऊयात. कुणाच्या काही अडचणी शंका असतील तर त्याही बघूयात आपण. सर तुम्ही एका ठिकाणी बसा, आता बसा आणि मोबाईल ठेवा म्हणजे एक स्टेडी राहील. आपण तुमच्याकडे कॅमेरा करून एका ठिकाणी बसा म्हणजे काय होईल, जरा सिटिंग हे होईल, पोझिशन होईल. आणि तू कुठं कुठं बसता येते बघा. येतोय क्लिअर आवाज वगैरे येतो, दिसतंय सर? इथं चांगला सिग्नल आहे, इथं चांगला सिग्नल आहे, इथं बसू शकता कुठंतरी, इथं चांगला सिग्नल आहे. एकच मिनिट सर. दिसतंय? होतंय व्यवस्थित? दिसतंय. ठीक आहे सर. आता कुणाचं काही प्रश्न वगैरे मोबाईल ठेवला ना तुम्ही सर? आहे ना, मोबाईल माझ्या हातातच आहे, काय प्रॉब्लेम नाही. स्टेडी ठेवला असता ना, जरा कम्फर्टनेस आला कशावर तर ठेवला असता तर. ठीक आहे का आता? हा ठीक आहे. कुणाचे प्रश्न असतील तर कृपया त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारू शकताय सरांना. आपल्या गावाचं नाव आणि तुमचं स्वतःचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. महेश गडाख प्रश्न विचारतायत, खत तयार करण्यासाठी किती दिवस जुने शेण वापरावे? किती? खत तयार करण्यासाठी किती दिवस जुने शेण वापरावे, किती दिवसाचे जुने शेण वापरावे? तर आपल्या मी सांगितल्याप्रमाणे शेणामध्ये वेगवेगळे गॅसेस असतात आणि ताज्या शेणामध्ये उष्णता जास्त असते. तर मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की आपण गोठ्यातून उचलून सरळ बेडवर लावणं हे संयुक्तिक होणार नाही. त्याच्यासाठी आपण साधारणपणे एक 20 दिवस तरी आपण गोठ्याच्या बाहेर टाकून शेणाची पोळ घालून ठेवली तर आपल्याला ते शेणाचं आणि त्याच्यावर जर आपल्याला पाणी मारता आलं की जेणेकरून त्या शेणाची उष्णता कमी होईल, तर पाणी मारता आलं आणि अर्धवट कुजलेलं शेण असं जरा आपण बेडसाठी करू शकलो तर ते आपल्याला अधिक फायद्याचं होतं. म्हणून एक 15 ते 20 दिवस आपण ठेवावे आणि बेड लावल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर एक 8 ते 10 दिवस पाणी मारून त्या बेडमध्ये आपण हात घालून बघायचा आणि ज्यावेळेस आपल्याला कळेल हे होईल की उष्णता कमी झाली त्याच वेळी आपण गांडूळं ही सोडायची. कोणाचे प्रश्न असतील तर कृपया अनम्यूट करून तुम्ही विचारू शकताय. नमस्कार सर. बोला. हॅलो, आवाज येतोय सर? गांडूळ खताचा ऑर्गॅनिक कार्बन आहे ना, हा सर, तो वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि साधारण ऑर्गॅनिक कार्बन किती असतो? हॅलो, हा विचारा, आवाज येतोय. तर गांडूळ खतामध्ये साधारणपणे 18% ऑर्गॅनिक कार्बन असतो आणि तो वाढविण्यासाठी म्हणजे त्याची जी हे आहे 18% त्याची असते गांडूळ खताची ऑर्गॅनिक कार्बन. आणि व्यवस्थित आपण काळजी घेतली तर त्या मेंटेन होण्याला काही अडचण नाही. फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मधल्या शेतकऱ्यांनी कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकतात. हॅलो, नमस्कार सर. बोला. हॅलो सर. बोला, आवाज येतोय, बोला. हा सर, मी लातूरवरनं बोलतोय सर. आपण जे बेड टाकण्याची पद्धत केलेली आहे सर, नुसतं शेणखत टाकायचं का आणखीन त्याच्यासाठी ऑदर काही म्हणजे करावं लागेल त्याच्यामध्ये मिक्स? मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की बेड लावण्याची जी पद्धत आहे यामध्ये शेण तर आपल्याला पाहिजेच आहे, परंतु आपल्याकडे जे अर्धवट कुजलेलं जे मटेरियल आपण खाली वापरणार आहोत
मग याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे पिकं घेतली जातात या पिकांचे जे उपपदार्थ आहे, अवशेष आहेत, कुठलेही पीक असू द्या, तुमचं सोयाबीन असेल सोयाबीनचा काढ, गहू असेल गव्हाचा काढ, हरभऱ्याचा काढ, किंवा तुमच्याकडं पाचोळा असेल झाडाचा, तर तो झाडाचा पालापाचोळा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. आणि जे अर्धवट कुजलेलं आहे त्याचा आपण अर्धा फुटाचा थर देतो आणि त्याच्यावर मग आपण शेणाचा 1.5 फुटाचा थर देतो. हा, म्हणजे 2 फूट झालं. आणि त्याच्यावर एक 10 सेंटीमीटरचा आपण शेणाची रबडी मी जे आपल्याला सांगितली त्याचा थर आपण देत असतो. म्हणून अशा प्रकारे आपण बेडची ही करावी जेणेकरून आपल्याला गांडूळ खत निर्मिती होईल. ठीक आहे, धन्यवाद. शेणाची रबडी जी आहे ती ताज्या शेणाची रबडी वापरायची का सर? हो चालेल, काय हरकत नाही. पाण्यात भिजवून आपण जसं सडा टाकतो तसं ते टाकलं तरी चालेल. आणि सर कोरडवाहू जमिनीमध्ये, म्हणजे आमच्याकडे आम्ही अकोल्यामधून आहे, आमच्याकडे कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे आणि त्यामुळे जनावरांची संख्या कमी आहे. तर शेणाला पर्याय आपण समजा शेण कमी प्रमाणात आमच्याकडे मिळतं, तर त्याला काही पर्याय आपण देऊ शकतो का गांडूळ खतासाठी? साधारणपणे हे जे प्रमाण आहे हे 3:1 असते. साधारणपणे 3 भाग शेणाचे आणि 1 भाग अर्धवट कुजलेला येतात. परंतु आपल्याकडे जर शेणखत उपलब्ध कमी असेल तर आपण साधारणपणे अर्धा केलं तरी चालू शकतं. परंतु तेवढं अर्धा तरी म्हणजे 50-50% तरी वापरणं गरजेचं आहे. कारण त्यांना गांडुळांना जे खाद्य आहे किंवा मग त्याच्यात आपल्याला थोडीशी माती पण वापरता येईल. काळी माती थोडीशी जर आपण मिक्स केली तर अजून थोडंसं शेणाचं प्रमाण हे कमी लागू शकतं. सर फेसबुक वरून प्रश्न आहे सर, शुभम निपाने विचारतायत, HDP बॅग मध्ये गांडूळ खत निर्मिती करत आहोत पण लाल मुंगी जास्त प्रमाणात आहे तर त्यामुळे तोटा होते, त्यावर उपाय सांगा. म्हणजे पॅकिंग केल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम आहे का? बॅग मध्ये गांडूळ खत निर्मिती करतो HDP बॅग मध्ये. शुभम निपाने तुम्ही नाही पण हे सोसायटी वरून आला सर, मला प्रश्न समजला नाही त्यांचा. पॅकिंग केल्यानंतर त्यांना अडचण येते की समजा बेडला जरा मुंग्या लागत असतील. मोठे सर 1 मिनिट सर. हा, प्लॅस्टिकचे बेड येतात हे गांडूळ खताचे, त्या संदर्भात बोलतायत ते. अच्छा. मग त्याला जरा मुंग्या लागत असतील तर त्याच्या कडेने आपण पॉलिडॉल पावडर टाकली तरी चालेल, किंवा आपण सध्या ज्या युनिट मध्ये बसलो आहोत किंवा माझ्या पाठीमागे जे आपल्याला युनिट दिसतंय असे युनिट आपले असतील, असे बेड आपले असतील, याच्या कडीने जरी आपण आता आम्हाला इथं या ठिकाणी जास्त अडचण येत नाही, पण ज्याला कुणाला येत असेल त्यांनी थोडीशी पॉलिडॉल पावडर कडीने टाकली तरी थोडीशी अडचण येणार नाही. आणखी एक प्रश्न आहे सर, गांडूळ खत गांडूळ कुठं मिळतील असं प्रमोद पिसाळ यांनी विचारले. गांडूळ खत आपल्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. त्याचे जे दर आहेत ते 1 रुपयाला 1 प्रौढ गांडूळ असं दर आहेत. आणि बाकीच्या बऱ्याच ठिकाणी KVKs मध्ये आहे, बाकीच्या विद्यापीठांमध्ये आहे, किंवा काही खाजगी लोक पण गांडुळांची विक्री करतात. फक्त आपण गांडूळ घेताना इसिनिया फोर्टिरा किंवा युड्रलस युजिनी या दोन्ही जातींपैकीच जात निवडावी. त्यात इसिनिया फेटिडा ही जात निवडावी. साधारणपणे बाहेर लोक 400 रुपये किलोनी पण त्याची विक्री करतात, ते आपण घेऊ शकता. कारण यामध्ये काही लोक वेगवेगळ्या जाती वाढवतात. काही लोकांचा जो व्यवसाय आहे तो, आपण जे मच्छीमार असतात ते मच्छीमार सुद्धा गांडूळ घेऊन जात असतात. ते आपल्याला कामाला नाही. आपल्याला जे कामाचे आहे ते इसिनिया फोर्टिडा जे आहे ती आपल्याला जास्त कामाची आहे, किंवा युड्रलस युजिनी जे आपलं काम जास्त प्रमाणे करू शकतं गांडूळ खत निर्मिती. संग्राम माने युट्यूबच्या माध्यमातून प्रश्न विचारतात सर की शेण कुजायला किती दिवस लागतात, आणि त्याच्याबरोबर दुसरा प्रश्न आहे की जर आपण शेण ड्रायरने वाळवून कमी टाइम मध्ये जमिनीला खत म्हणून टाकू शकतो काय, असा एक प्रश्न आहे. आता मी आपल्याला जे शेण दाखवलं की मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की आमच्याकडे इथं मोठं युनिट असल्यामुळे आम्ही एक साधारणपणे 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी पडून देतो त्या गोट्यामध्ये, आणि ते जनावरांनी तुडवल्यानंतर ते बऱ्यापैकी तिथं ड्राय होतं. आणि मग इकडं आम्ही बाहेर टाकल्यानंतर एक साधारणपणे 15 ते 20 दिवस ठेवून ते सरळ मग आम्ही बेडमध्ये लावतो. तेवढा काळ आम्हाला पुष्कळ होतो, त्यातून आम्हाला चांगले गांडूळ खत हे निर्मिती होत असते. अजून पुढचा एक प्रश्न आहे सर, त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला कोणत्या प्रकारचे, अक्षय ठोंबरे विचारतायत, सुरुवातीला कोणत्या प्रकारचे बेड फायदेशीर ठरतात, त्यांना आर्थिकदृष्ट्या
कोणते बेड फायदेशीर ठरू शकतात आपल्याला सुरुवात करायची तर? सुरुवात करायची असली तर मी आता जे आपल्या ज्या युनिटमध्ये बसलेलो आहे या ठिकाणी आपण असं जरी आपण बेड केले तरी काही हरकत नाही. फक्त याच्यात मी 2 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की एक तर या गांडूळ खत निर्मितीसाठी शेड एक आवश्यक आहे, म्हणजे सावली आवश्यक आहे, आणि दुसरं म्हणजे पाणी. त्याला सावली ही गरजेची असते आणि पाणी 50% ओलावा हा आपण कायम ठेवला तर अगदी आपण कुठं आपल्याला जिथं आपल्या झाडाखाली जरी आपण एखाद्या केलं तरी त्याच्यात काय हे होणार नाही, व्यवस्थित होऊन जाईल. महेश गडाके एक प्रश्न विचारतायत की व्यावसायिकरित्या उत्पादन घेण्यासाठी प्लास्टिकचे कमीत कमी किती बेड घ्यावे? आपल्याकडे या ठिकाणी प्लास्टिकचं आपण वर्मी टेट्राबेड ज्याला म्हणतो आपण त्याचा काय आपण या ठिकाणी उपयोग करत नाही. परंतु मी जे आपल्याला अर्थशास्त्र जे सांगितलं ते 1.5 टनाच्या शेणापासून जे बनवलं ते मी सांगितलं. तसे तुम्ही 5 बेड म्हणजे साधारणपणे 7.5 टन शेण एका वेळेस पडेल आणि तेवढ्यापासून आपल्याला गांडूळ खत निर्मिती होईल. इतकं आपल्याला थोडंसं आपण सुरुवात केली तर चांगलं होईल. मग ते आपल्याकडील जे परिस्थिती आहे, आपली इकॉनॉमिक कंडिशन असेल किंवा बाकीची परिस्थिती आहे याच्यानुसार तुम्ही ठरवा कुठले बेड करायचे आहेत. परंतु आपण कमीत कमी 5 बेड सुरुवातीला करणं गरजेचं आहे. पुढचा एक प्रश्न आहे की म्हणजे किती प्रमाणात आहे ना हे वर्मी कंपोस्ट बायो एजंट मध्ये किती प्रमाणात वर्मी कंपोस्ट वापरावं? त्यात मग बायो एजंट मध्ये त्यांना सांगितले पीएचबी, ट्रायकोडर्मा विरिडी आणि इतर. तर ते इनरिच करण्यासाठी किती प्रमाणात वर्मी कंपोस्ट त्यात वापरावा असा विचार? हॅलो सर. हॅलो. बोला. हा मी सुधीर पुरी बोलतोय पुण्याहून. तर हा प्रश्न माझाच होता की बायो एजंट जे आपण वापरतो ट्रायकोडर्मा विरिडी असेल किंवा पीएसबी असेल, हे वेगवेगळे जे आपल्याकडे बायो एजंट्स भेटतात तर ते एजंट्स एनरिच करण्यासाठी वर्मी कंपोस्ट मध्ये किती क्वांटिटीज मध्ये आपण वापरायला पाहिजेत आणि कधी वापरायला पाहिजे? हे सुरुवातीला बेड बनवतानाच वापरले पाहिजेत का त्याच्यानंतर चाळून झाल्यानंतर हे आपण मिक्स करू शकतो? तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे आता या प्रश्नाचं आम्ही जे गांडूळ खत निर्मिती या ठिकाणी करतो त्याच्यात आम्ही आहे तसं गांडूळ खत पॅकिंग करतो. याच्यात कुठलंही आम्ही इनरिचमेंट किंवा कुठलंही ऍडिशन करत नाही. जे गांडूळ खत आहे ते ऍड करतो. तर तुमचा जो प्रश्न आहे याचं गांडूळ खत तयार झाल्यानंतर आपण जर ऍड केलं तर याच्यात मला नाही वाटत काही अडचण येऊ शकेल. तर आपण गांडूळ खत तयार झाल्यानंतर ऍड करायला काही हरकत नाही. आणि दुसरी एक असा प्रश्न होता की आता जर स्कीम बदलल्या आहेत तरी कमर्शियल लेवलला जर मला सुरू करायचं असेल तर मला ह्यासाठी काय गव्हर्नमेंट सबसिडीज वगैरे भेटतात? त्याच्यासाठी आपण ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट संपर्क साधला तर बरं होईल. कारण या ज्या योजना आहेत या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मार्फतच दिल्या जातात. त्याच्यामुळं त्यांच्याशी संपर्क साधावा. कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक जे आहेत आपले गावातले तर त्यांच्याशी संपर्क करा. गांडूळ खत प्रोजेक्टला अनुदान आहे. साधारण मला वाटतं 12,000 रुपयापर्यंत एका बेडचं अनुदान आहे आणि 8,000 आपण स्वतः घालायचे, असं 20,000 रुपये खर्च आहे. पूर्वी म्हणजे शासनाचं अनुदान होतं आणि मी जे आपल्याला बेडची साईज सांगितली 4 मीटर लांब, 1.20 मीटर रुंद आणि 0.6 मीटर उंची ही त्यांची स्पेसिफिकेशन आहे. परंतु सध्या आता कोविडच्या पार्श्वभूमीवर आता सध्या अनुदान आहेत किंवा नाही याची मला पण थोडीशी कल्पना नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या कृषी सहाय्यक किंवा पर्यवेक्षक कुणी असतील आपल्या गावात त्यांना विचारा कृषी विभागाला. धन्यवाद सर. धन्यवाद. संग्राम माने पुन्हा प्रश्न विचारतात राजाळे फलटणहून की ओले शेण आपण डायरेक्ट वाळवलं तर चालेल का? हो, मग मी तेच सांगितलं ना की ओले शेण तुम्ही वाळूनच आपण इकडे युज करतो ना. जेवढा हाफ डिकम्पोज आपल्याला पाहिजे अर्धवट कुजलेलंच आपल्याला इकडे पाहिजे. ओलं तर बिलकुलच नकोय. ओल्यात उष्णता जास्त असते. ओके. पुढचा प्रश्न आहे शुभम ढोके प्रश्न विचारतात बायोगॅस स्लरी टाकली तर चालेल का? कुठे स्लरी टाकली चालेल का? गॅस स्लरी यासाठी वापरली तरी चालेल का? हो चालेल. बायोगॅसचं जे आपण जे शेण मिळतं ते अतिशय चांगलं आहे. फक्त थोडं त्याची उष्णता कमी झाली तर हे आपण जे इथं शेण वापरलंय याच्यापेक्षा निश्चितच त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं गांडूळ खत, कारण ते जितकं आपण गांडुळांना रेडी खायसाठी जेवढं देऊ तेवढं ते चांगलं आहे. हॅलो
हा बोला. हा नमस्कार सर, मी औरंगाबादहून गणेश शेळके बोलतोय. नमस्ते नमस्ते बोला. तर सर याच्यात वर्मीवासचं काही गांडूळ खतातून वर्मीवास जर काढलं तर त्याची गुणवत्ता काही कमी होते का? आणि आपल्या याच्यातून तर या प्रकल्पातून वर्मीवास निघत नाही का? नाही, मी सांगितलं मगाशी, आपण कदाचित लेट जॉईन झाला असेल. हो मी जे सर. हा 2 नंबरचं युनिट दाखवलं ना, त्याच्यामध्ये आपण कोबा केलेला होता आणि त्याच्यातून आपण वर्मीवॉश काढतो. आणि ते जे वर्मीवॉश आहे ते वर्मीवॉश म्हणजे आपण जे बेडला आपण रोज पाणी मारतो किंवा हे करतो त्याच्यातून हो जे हो एक्सेस पाणी निघतं ते आपण त्या ठिकाणी कलेक्ट करतो. याच्यातून बरोबर. आपल्याला फक्त वर्मी वॉशचा जरी वेगळा व्यवसाय करायचा असेल तरी आपण करू शकतो. त्यामुळे त्यांची त्वचा सतत ओली राहत असते. हा? त्यामुळे तो वर्मी वॉश तुम्हाला प्रत्येक वेळी कलेक्ट करता येईल. त्यामुळे तो काढल्यामुळे गांडूळ खताची गुणवत्ता कमी होत नाही. हा नाही, नाही त्याच्यातून का? काय, कारण काय असतं की गांडुळाचे जे शरीराचे जे हे असतं त्याच्यातून जे पाणी निचरा होतो किंवा हे गांडुळे जे खातात ते त्यांच्या जी पचन संस्था असते त्याच्यातून जो पदार्थ बाहेर पडतो हाच बरोबर. पदार्थ आपण पुढे सूक्ष्मजीव त्याच्यात असतात आणि ते आपल्याला त्या वर्मी वॉश मध्ये मिळतात. आणि वर्मी वॉश तयार करण्याच्या पण वेगळ्या पद्धती आहेत. आपण जरा ड्रम घेऊन त्यामध्ये खाली मोठा ड्रम घ्यायचा, खाली त्याला छिद्र करायचं, त्याच्यामध्ये वाळू विटा टाकायच्या, त्याच्यावर शेण टाकायचं, शेणावर गांडूळ टाकली, सुरुवातीला थंड करून घ्यायचं, नंतर थंड झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी मारून, समजा आपण जर 1 लिटर पाणी मारलं तर त्याच्यातून खालून जे छिद्रातून मिळणारं जे थोडंफार जे सोल्युशन आहे ते एकदम चांगल्या प्रकारचं आपल्याला वर्मी वॉश मिळतं. तोही आपण व्यवसाय करू शकता की वर्मी वॉश विक्रीसाठी किंवा याच्यासाठी. हे जे आहे हे अर्क निघतं ते आपण हे वापरतो, पण ते अजून ते तुम्हाला मग पॅकिंग मध्ये सुद्धा करून ते तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही तो व्यवसाय करून पैसे मिळवू शकता. ठीक आहे, धन्यवाद. गांडुळाची उपलब्धतेविषयी प्रश्न आहे. मला वाटतंय सरांनाही सांगावं की कुठं उपलब्ध होईल आणि केव्हीके बोरगावच्या तज्ञांनाही सांगावं की त्यांच्याकडे ते उपलब्ध आहेत का. गांडूळ खताची उपलब्धता आता आमच्या इथं विद्यापीठात तर आहेच आहे. आता मी माझ्याकडे पण भरपूर गांडूळ आहेत, पण माझे युनिट वाढवायचं काम चालू असल्यामुळे मी विकत नाही. पण आमच्याकडं सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंगची जी योजना आहे किंवा एकात्मिक शेती पद्धतीची जी योजना आहे, या दोन्ही योजनेमध्ये आपल्याला गांडूळ मिळतील. साधारणपणे ₹1 प्रौढ 1 गांडूळाचा तो दर आहे. आपण कधीही आला तरी आपल्याला ते गांडूळ मिळतील. शिवाय आपण जर बाहेर कुठे असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये केव्हीके आहेत किंवा तिथं आपल्याला त्याची उपलब्धता होऊ शकते. अजून साताऱ्यामध्ये केव्हीके मध्ये उपलब्ध आहेत का महेश सर? काय आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत, पण आपल्याकडे गांडूळ खत प्रोजेक्ट आहे बघण्यासाठी. आपण सुरू केलंय आता एक प्रतापसिंह नर्सरीला सातारमध्ये मिळतात. जिल्हा परिषद. ओके 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 ठीक आहे. फेसबुक वरून बाबलू खानविलकर प्रश्न विचारतायत की गांडूळ खत किती दिवस काम करते? किती दिवस काम करते? हा, म्हणजे त्याचं मला वाटतं त्याची लाईफ किती दिवस त्याचा इफेक्ट होतो असा त्यांचा प्रश्न असावा. म्हणजे गांडूळ खतातले न्यूट्रिएंट्स वगैरे किती दिवस काम करतात असं असेल त्याचं. हा बरोबर बरोबर. आता ते शेतात टाकल्यानंतर जर प्रश्न असेल तर हे आपण जसं शेणखत वगैरे युज करतो तसंच त्याप्रमाणे सुद्धा गांडूळ खताची कार्य चालू असते. आणि अजून एक पुढचा प्रश्न आहे की गांडूळ खताचे प्रज्ञानंद विचारतात की गांडूळ खताचे टेस्ट रिपोर्ट म्हणजे कंटेंट काय काय त्यासाठी टेस्ट रिपोर्ट घ्यायचा आहे, तर टेस्ट रिपोर्ट कुठून मिळतो म्हणजे तो घ्यायचा असं म्हटलं तर? आता आपल्याला व्यावसायिक दृष्टीने जर आपल्याला गांडूळ खत युनिट सुरू करायचं असेल तर आम्ही या ठिकाणी जे आम्ही गांडूळ खत तयार करतो याचा आम्ही फुले भूमित्र असा ब्रँड तयार केलेला आहे आणि या ब्रँडचे आमच्याकडं विक्रीचं लायसन्स आहे. शेतकऱ्यांना आपल्याला जरा गांडूळ खत विक्री करायची असेल तर आपल्याला याचं लायसन्स काढावं लागतं. कृषी विभागामार्फत कृषी आयुक्तालयाला जे संचालक आहेत गुणनियंत्रण त्यांच्याकडून त्या डायरेक्टर कडून आपल्याला हे गांडूळ खताचं लायसन्स काढावं लागतो. याची प्रोसिजर जी आहे ती ऑनलाईन आहे. आपण याबाबत आपल्या गावातील जे कृषी सहाय्यक आहेत यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना जे कागदपत्र आपल्याला पाहिजेत ते कागदपत्र सादर करून आपल्याला लायसन्स मिळू शकतं आणि मग आपण शेतकऱ्यांना त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री करायला हरकत नाही. सर इकडचे प्रश्न झालेले आहेत महेश सर. आता पुढं मगाशी जे विचारलं होतं कुणीतरी की ते एनरिच करायसाठी आपण त्याच्यामध्ये काय मिक्स करू शकतो का?
तर बोला. गांडूळ खत तयार झाल्यावर जर आपण त्याच्यात ट्रायकोडर्मा वगैरे मिक्स केलं तर त्याचे आपल्याला फायदे मिळू शकतात शेतीमध्ये वापर करताना. आणि ते परिणामकारकरित्या हे करणार म्हणजे उपयोगी पडेल आपल्या शेतकऱ्यांना. निश्चितच मिळेल. आता आपण या ठिकाणी जे आपण ऍडिशन करत नाही, पण भविष्यात आमचा मानस आहे की आपण सुद्धा फॉस्फरस रिच असं आम्हाला वर्मी कंपोस्ट करायचं आमचे हे आहे. तर त्या पद्धतीने आपण ऍडिशन केलं तरी चालू शकतं, काही अडचण नाही. अजून कुणाचे काही प्रश्न आहेत का? जयश्री शर्मा. जयश्री शर्मा अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा. हॅलो सर, विजय काळे बोलतो पाटणमधून. बोला. गांडूळ खताचं बोला. सर आवाज येतो का? एक प्रश्न विचारा. अगोदर कोणी विचारला होता? विजय कोण आहेत ते विचारा. नंतर आपण जयश्री शर्मा आपण तुमचा प्रश्न घेऊया. सर, गांडूळ खतासोबत जे रासायनिक खत वापरतात त्याचं प्रमाण म्हणजे कमी जास्त कसं ठेवलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे रासायनिक खत गांडूळ? मोठे सर प्रश्न आवाज नाही येतोय नीट. प्रश्न असा आहे की रासायनिक खत आणि गांडूळ खत हे कसं वापरावं, एकत्रित वापरायचं तर त्याची मेथड काय आणि ते किती प्रमाण असावं असा प्रश्न आहे त्यांचा. नाही, गांडूळ खत आपण एकत्र न करता वेगळं वापरलं तर अधिक चांगलं राहील, कारण याच्यातले जे सूक्ष्मजीव वगैरे याचं काही रासायनिक याच्यामुळे काही हे होणार नाही. म्हणून आपण रासायनिक खत वेगळं वापरा आणि गांडूळ खत वेगळं वापरा. ओके. आपल्याला जर याच्यामध्ये काही ॲझोटोबॅक्टर पीएचबी मिक्सचर करून टाकायचं असेल तर त्याला सुद्धा आपल्याला केमिकल फर्टिलायझर मुळे काही त्रास होणार नाही आणि आपल्याला ते वापरता येईल. ओके. शर्मा मॅडम प्रश्न विचारा. शर्मा मॅडम. जय श्री गजानन सर, जय सियाराम. नमस्कार सरांना आणि पूर्ण टीमला धन्यवाद. सर मला हे विचारायचं होतं की एनजीओ साठी पण लायसन लागेल का? मॅडम सर्वांसाठीच लायसन लागेल, कारण आपण शेतकऱ्यांना ज्यावेळेस खत विकतो त्यावेळेस त्या ऍक्ट प्रमाणे त्याला लायसन असणं हे गरजेचं आहे. अच्छा. एमएसएमई कार्ड चालेल का सर की वेगळं काढावं लागेल? लायसन्सच मिळतं मॅडम. डायरेक्टर मी सांगितलं, डायरेक्टर गुण नियंत्रण जे आहे आयुक्तालयामध्ये त्यांचं लायसन्स असतं, ते आपल्याला मिळावं लागेल. आणि सर एनजीओ साठी असं वेगळं फंडिंग आहे की सध्या नाही कोविड-19 मुळे? नाही, वेगळं फंडिंग नाहीये त्याच्यासाठी. वेगळं फंडिंग वगैरे नाही मॅडम. आणि फंडिंग जे आहे किंवा जे अनुदानाच्या ज्या बाबी आहेत आपण थोडस कृषी विभागाशी कॉन्टॅक्ट केला तर बरं होईल, की आपल्याला जास्त याच्यात माहिती देतील. थँक्यू सर. पूर्ण टीमचे धन्यवाद. हॅलो, बोला. सर नमस्ते. नाव गाव? बोला. दत्ता गायकवाड, पळशी. बोला. तालुका कोरेगाव. ओके. सर माझा प्रश्न असा आहे, आपण जे डिकम्पोस्टिंग केलेलं जे खत असतं ते जर गांडूळ खतासाठी वापरलं तर चालेल का? काहीच हरकत नाही. चालू शकतं का ते? हो चालेल, काहीच हरकत नाही. हाफ डिकम्पोज मटेरियलच पाहिजे आपल्याला. अच्छा. आणि दुसरा एक प्रश्न माझा असा आहे, बोला, की तुम्ही जे मुरुमाचं बेड दाखवलं, मुरुम हॅमरिंग करून जे तयार केलेलं हे बेड, त्याच्यामधून वर्मीवॉश निघू शकतो का? नाही, त्याच्यामधून नाही वर्मीवॉश निघणार. मी सांगितलं मग बेड दाखवताना मी सांगितलं की त्याच्यातून नाही वर्मीवॉश निघणार. हॅमरिंग म्हणजे फक्त आपण थोडंसं प्रेस करून घेतलं. हॅमरिंग वगैरे म्हणजे काय बाकीचं काही केलं नाही, फक्त कडक जागा करून घेतली मुरुमाने हे टाकून. अजून कोणाला प्रश्न आहेत का? अजून कोणाला प्रश्न असतील तर कृपया विचारू शकतायत. हॅलो, बोला. सर, विजय काळे बोला. हॅलो, बोला. कुणाला विचारायचं बोला. हॅलो, आवाज मी काय म्हणतोय, तुम्ही ना तुमचा आवाज ब्रेक होतोय, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा तुमचा. ओके. पुढचा प्रश्न कुणाचा आहे? हॅलो. बोला. सर नमस्ते. बोला. अंबादास जाधव एक आहेत. एका वर्षात गांडूळ खताचे किती डोस द्यावेत? रासायनिक खताला पूर्ण पर्याय ठरू शकते का गांडूळ खत?
मोठे सर आवाज येतोय का? साधारणपणे आपण जे शेणखत देतो त्याच्याऐवजी आपण जेवढं शेणखत देतो त्याच्याऐवजी आपण 40 ते 50-60% गांडूळ खत टाकले तरी चालू शकतं. म्हणून आपण जे आपल्या ज्या विद्यापीठाच्या ज्या शिफारसी आहेत गांडूळ खत टाकण्याच्या, त्या शिफारसीमध्ये आपण त्याची 60% हे कमी करून गांडूळ खत आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. आणि जो पुढचा प्रश्न आहे, रासायनिक खताला पूर्ण रिप्लेसमेंट नाही होऊ शकत. आपण विद्यापीठामार्फत आपण आपल्या अशा शिफारसी आहे की आपल्याला दोन्ही पण केमिकल आणि इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक दोन्ही आपल्याला उपयोग करायचा आहे. त्याच्यामुळं पूर्ण रासायनिकला पर्याय म्हणून असं न करता दोन्हीची हे करून आपण पिकांना टाकलं पाहिजे. अजून सुधीर यांचा प्रश्न आहे की एका बेडसाठी किती गांडुळांची आवश्यकता आहे? युट्यूब वरून विचारतायत ते. मी सांगितल्याप्रमाणे आपण 1 टन मटेरियल जरा घेतलं, साधारणपणे 1 टनाचा जो आपला समजा बेड आहे तर त्याला 1 किलो गांडूळ आपल्याला पुरेसे होतात. आणि 1 किलो गांडुळांमध्ये जवळपास 1000 गांडूळ बसतात, प्रौढ गांडुळे. ओके, इकडचे प्रश्न झालेच सर. एक्सक्यूज मी सर, एक शेवटचा प्रश्न होता. तर आपण जे हॉर्टिकल्चर, ऑर्नामेंटल आणि व्हेजिटेटिव्ह क्रॉप्स वापरतो तर प्रति एकर किती गांडूळ खत द्यावा लागेल ह्या प्रत्येक डिफरंट कल्चर्सला? म्हणजे बागायतदार असेल, हे असे ऑर्नामेंटल असतील, व्हेजिटेटिव्ह वेगवेगळे जे झाडं असतात ते प्रति एकर किती गांडूळ खत द्यावं लागेल? आपण वेगवेगळे, मी आता सांगितलं आपल्याकडे जे कृषी दर्शनी आहे, आपल्या ज्या प्रत्येक पिकाच्या आपण शिफारसी दिलेल्या आहेत, यामध्ये शेणखत आपण जेवढं वापरतो किंवा जेवढं वापरायला सांगितलेलं आहे त्या शेणखताच्या आपण सरळ 60% कमी करून आपण गांडूळ खत दिलं तरी चालेल. ठीक आहे सर, धन्यवाद. महेश सर, झाले सगळे प्रश्न? झाले कंटिन्यू. ठीक आहे. आणखी एक विचारलंय, तयार झालेले गांडूळ खत ढिगारा पद्धतीने साठवू शकतो का विचारलंय एकानं. आपल्याला घरगुती जर वापर करायचा असेल तर आपण सावलीत ढीग घालून थोडे दिवस, कारण का त्यानंतर आपल्याला ते पॅकिंग करावं लागेल. कारण काय आहे की याच्यातली जी आर्द्रता आहे गांडूळ खताची ही 15 ते 25% पर्यंत असणं गरजेचं आहे. आणि आपण जरा ढिगाऱ्यात जरा ठेवलं आणि उघड्यावर जर ठेवलं तर त्याची आर्द्रता कमी होईल. आणि या गांडूळ खतामध्ये अंडी असतात आणि काही थोडेफार पिल्ल पण येतात. पिल्लांचा तर समजा उपयोग होत नाही, पण अंडी आपल्याला आपण जरा लवकर वापरलं आणि पुन्हा वापरल्यानंतर मॉइश्चर मेंटेन झालं तर आपल्याला त्या अंडींचं गांडुळात मध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणून आपण जरा हे गांडूळ खत तयार झाल्या लगेच वापरलं तर खूप चांगलं आहे. नसेल तर आपल्याकडे जे आपण आता माझ्या पाठीमागे बघताय की आपण गोण्यांमध्ये ते पॅक करतो, त्या गोण्या जे असतात याच्यामध्ये आतमधून जे लेअर आहे प्लास्टिकचा त्याच्यामुळं मॉइश्चर कमी होत नाही. म्हणून अशा प्रकारे आपण जरा पॅकिंग मटेरियल वापरलं की ज्याच्यातून मॉइश्चर कमी होणार नाही तर ते आपल्याला अंडी भविष्यात आपल्याला पुढे कामा येतील किंवा ते खत सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साठवता येईल. म्हणून थोडंसं पॅकिंग केलं तर अधिक चांगलं आहे. किंवा लगेच वापरा, पॅकिंग नसेल करायचं तर लगेच वापरलं तर ते तर खूप चांगलं. ठीक आहे सर, बऱ्यापैकी आपली चर्चा झालेली आहे. तर आजच्या या शेकरू फाउंडेशनचे शेकरू टीव्ही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनार मध्ये डॉक्टर महेंद्र मोठे, सहाय्यक प्राध्यापक गोसंशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आज शेणखताचे मूल्यवर्धन म्हणजेच गांडूळ खत कसं बनवायचं, त्याचं अर्थशास्त्र काय, गांडुळांच्या जाती कोणत्या वापरायच्या, बेड कसे भरायचे याबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. तर या वेबिनार आयोजनामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर DK कांबळे सर, तसेच आमचे कार्यक्रम समन्वयक मोहन शिर्के सर यांनी या आयोजनामध्ये आम्हाला मदत केली व या मार्गदर्शकांची उपस्थिती आम्हाला लाभू दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसंच आज मोठ्या संख्येने काही कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ तसेच काही कृषी सहाय्यक आणि शेतकरी या सर्व जणांनी यामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल त्याही सर्वांचा आभार मानतो. आणि आजचे मुख्य आपले मार्गदर्शक जे आहेत डॉक्टर महेंद्र मोठे सर
यांचं मी पुन्हा एकदा कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि उपस्थित शेतकरी तसंच शेकरू टीव्ही या सर्वांच्या वतीनं सर मी आपला पुनश्च आभारी आहे. भविष्यातही आपले या संबंधात काही प्रश्न असतील तर शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं किंवा आमच्या मार्फत जर काही सर आपला नंबर शेअर करा म्हणून पण आलेलं आहे. सर आपण माझा नंबर घ्या सरांनी 9890 123462 हा माझा मोबाईल नंबर आहे. आपल्याला युनिट उभा करण्यासाठी भविष्यात कुठलीही अडचण आली, कुठल्याही शेतकरी बंधूंना काही जरी अडचण आली तरी आपण निश्चितच संपर्क साधा. आणि आज जरी कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी येऊ शकत नसला तरी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी येण्याचं आमंत्रण करतो. आणि बघून जा, हे युनिट बघून गेल्यानंतर आपण सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यासाठीच मी आज खरं हे ऑनलाईन जे प्रात्यक्षिक आहे त्याच्यासाठीच ठेवलं होतं की आपण शेतात जाऊन ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेसच ते आपल्याला पटतं. म्हणून हा थोडसा हे केलं आणि याच्यात थोडंसं इंटरप्शन आलं. त्या इंटरप्शनमुळं मी संयोजकांची थोडीशी माफी मागतो. आणि संयोजकांचे कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक शिर्के सर, त्यानंतर बाबर सर, त्यांची सर्व टीम आणि सर्वांचं मी आभार मानतो की आपण शेतकऱ्यांबरोबर जे हितगुज करण्याची किंवा चर्चा करण्याची जी मला संधी दिली आणि सर्वात महत्वाचं शेतकरी बंधूंनी जे ऐकून घेतलं आणि त्यावर जे प्रश्न केली त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचे आभार मानतो. आणि यापुढे आपल्या सर्वांचे या प्रकल्पावर स्वागत आहे. आणि या निमित्ताने अजून एक आवाहन करतो की आम्ही या ठिकाणी रोजचं 1 टनाच्या पुढे आपण गांडूळ खत तयार करतोय. आपले जे पॅकिंग आहे हे फुले भूमित्र या नावाने आपण हे तयार करतोय. ते अतिशय दर्जेदार आणि अतिशय उत्कृष्ट असं आपलं गांडूळ खत आहे. मी सर्वांना आवाहन करेल की आपण एकदा वापरून बघा आपल्या पिकांसाठी आणि एकदा आपल्याला खात्री पटली की आपण आपोआपच आमच्याकडून गांडूळ खताची मागणी करून घेऊन जाल, यात शंकाच नाही. याचे जे दर आहेत 340 रुपयाची जी पॅकिंग आहे ही 40 किलोची जी पॅकिंग आहे ही 340 रुपयाला आहे आणि 5 किलोची जी आहे ही 50 रुपयाला आहे आणि 8,500 रुपये टन असं आपण गांडूळ खत या ठिकाणी विक्री करतो. म्हणून आपण सर्वांनी शेतासाठी आपल्या पिकांसाठी वेगवेगळ्या पिकांसाठी वापरून पहा आणि खात्री करा. आणि एवढं बोलून मी पण थांबतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. सर आपले सुद्धा पुन्हा एकदा कृषी विज्ञान केंद्रातर्फे सर्व उपस्थितांचे आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार सर. करोना पश्चात जर काही शेतकऱ्यांची मागणी असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे सुद्धा गांडूळ खत प्रकल्प उभारणीसाठीचा एक प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा आयोजित करू. तर त्यावेळी पण आपलं सहकार्य अपेक्षित आहे. एवढं बोलून आजचा हा वेबिनार इथंच संपला असं जाहीर करतो.